नमस्कार मंडळी, आज आहे 1 मे, कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि आमच्या गोंदिया जिल्ह्याची स्थापनासुद्धा 1 मे 1999ला झाली. आधी तर भंडारा जिल्ह्यात होता. भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा कंबाईन होता. नंतर 1 मे 1999ला विभाजन झालं आणि आमचा सेपरेट गोंदिया जिल्हा तयार झाला. तसंच आजचा दिवससुद्धा खास आहे आमच्यासाठी. आज आहे माझ्या मिस्टरांचा, रुद्रांशच्या पप्पाचा वाढदिवस. 1 मेला असतो वाढदिवस आणि मे महिन्यामध्येच 18 मेला असतो आमच्या लग्नाचा वाढदिवस. म्हणजे मे महिन्यामध्ये महत्त्वाच्या 2 तारखा आहेत आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी. तर इथे मी रुद्रांसाठी बनवून देते आहे बटाट्याचे चिप्स, जे की रुद्रांशला भरपूर आवडतात आणि इन्स्टंट हे वाले चिप्स आवडतात त्याला. आणि कसं मुलांना जे पदार्थ आवडतात ते घरी करून दिलेलेच बरे बाहेरचं खाण्यापेक्षा. बाहेर कसंही करतात, कसंही तेल वापरतात, पण आपण आपल्या घरी एकदम स्वच्छतेचा पण काळजी घेतो, तब्येतीची पण काळजी घेतो आणि त्यानुसार तयार करतो. मग लहान मुलांना घरीच बनवून दिलं ना काही पदार्थ, मग बाहेरचं खायला त्यांची सवय लागत नाही किंवा सवय पडत नाही त्यांना. उन्हाळी वाळवण पदार्थाचे चिप्स बनवले आहेत ना, ते चिप्स आम्हाला जमत नाही. आम्हाला म्हणजे कोणाला रुद्रांशला जमत नाही असे चिप्स पाहिजे इन्स्टंटवाले. आणि हे म्हणे पाकिटसारखे लागतात आणि छान लागतात. त्याने तर अर्धे खाऊन खाऊन माझ्या बनवेपर्यंत अर्धे खाऊन पण घेतले आणि हेच आवडतात त्याला. याचं ना कधी कधी असं वाटते खरंच आपण नवीन काही ट्राय नको करायला पाहिजे. याला आवडली तर मग वेळेच्या अवेळी आपल्यालाच त्रास होतो, बनवून द्यावं लागतो असं वाटते मला कधी कधी. पण आता काय करणार, मुलं जे खातात ते करून द्यावंच लागतं, आपलं कामच आहे नाही का. आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, मुलांची जास्तच फरमाईश असते, मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. डब्बा भरून मी चिप्स बनवले होते. येऊन माझ्या बनवेपर्यंत येऊन त्याने खाऊन घेतलं. आणि हा पापड आणि हे कुरड्या माझ्यासाठी तळल्या. हे तर कोणी खात नाही, मीच खाते. कुरड्या नाही, फिंगर माझ्यासाठी तळल्या, मी खाते, कोणी खात नाही. आणि रुद्रांसाठी चिप्स. अजून किती खाणार आहे? बस झालं नाही का? नंतर खाशील, वाचलेले राहू दे. किती खाल्लास? डब्याभर खाल्लास? डब्याभर खाशील तरी काय पोट भरणार नाहीये. कसं खाते हो गया, अभी झटके रख देती हूँ. ये मेरा हाथ दिखा, सिर्फ हाथ, और ये बीजा दिखा. पास में आना, जवळ ये ना. दिख रहा है ना? बंद कर. हे आहेत चारोडे, चाराचे बिया. आम्ही तर चारोड्या वगैरे नाही म्हणत, चारच म्हणतो. चाराचे बिया, चार. आणि लहानपणी तर भरपूर फोडून खाल्लेले आहेत. आत्ताच दुर्मिळ झाले, मिळत नाही. नाहीतर लहानपणी आम्ही जंगलपट्टीमध्ये राहत होतो ना, ते इतके खायला मिळत होते आणि तेव्हा विकत पण नव्हते. आणि आजकाल कसं विकतात बिया आणि विकणाऱ्यांमुळे खायला मिळत नाही. विकणारे लोक गोळा करतात आणि विकतात पैशांसाठी, पण आपल्याला खायला मिळत नाही. त्यामुळे आजचा मोसम बघा, दुपारपासून मोसम चेंज झाला आहे. पाऊस आला मगाशी हलका हलका आणि अजून पण असा काळा काळा ढग वगैरे आहेत. आम्ही निघालो आता संध्याकाळचे फिरायला. 6:30 तर वाजूनच गेले, पण पावसाला थोडासा असा शांत वातावरण लागते पावसामुळे. यावर्षी लवकर मान्सून आहे म्हणतात, तर खरं असेल, मान्सून लवकर असेल. 2 दिवस राहिले की वातावरण चेंज होतं. आणि आज बघा असं वातावरण आहे. वातावरण तर थंड वाटते, चांगलं वाटते. चल, तिथून कुठून चढतस? चल चल. आधी आम्ही आलो होतो ना सुरुवातीला, इकडे घरच नव्हते, किती सारे घरं नव्हते. हे सगळे नवीन नवीन घरं झाले. हा घरसुद्धा नवीन झाला. चला, मी आली आहे फुलं घ्यायला. रुद्रांश गेला बघा समोर समोर, कुठे पळाला, कुठे उडाला. उधर क्या देख रहा है? चल, इथून मी फुलं काढते थोडीशी. संध्याकाळी यांनी, रुद्रांशच्या पप्पांनी, रुद्रांशच्या आग्रहानुसार केक आणला होता एक छोटासा. आपल्या घरच्या घरी सेलिब्रेशन, कोणाला बोलवत वगैरे काही नाही. मोठ्या माणसांच्या वाढदिवसाला काय कोणाला बोलवायचं. माझा वाढदिवस असेल, यांचा वाढदिवस असेल, ॲनिव्हर्सरी असेल, तर आम्ही आणतो छोटासा केक वगैरे आणि घरच्या घरी 2-3 आम्ही कापून घेतो आणि खाऊन घेतो. रुद्रांशच जास्त खातो. रुद्रांश लहान होता तेव्हा अजिबात केक आवडत नव्हता, खात नव्हता. पण आजकाल ना
सवय चेंज होतात, त्याला आवडतो, खातो, याच्यासाठीच आणतो. असा झाला रुद्रांशच्या बाप्पाचा बड्डे सेलिब्रेशन. संध्याकाळी एवढा हवा तुफान आला आणि मग लाईनचा प्रॉब्लेम झाला. मग हे कामावर गेले, मग 8:30 वाजेपर्यंत आले आणि चिकन बनवून म्हणत होते. त्याच्यामुळे मी मसाले वगैरे व्यवस्थित बनवून ठेवले होते, सगळी तयारी झाली होती, पण यांनी चिकनच नाही आणला. मग मी स्वयंपाक काही केला नव्हता. मग हे म्हणाले बाहेर जाऊ जेवायला. मग बाहेर गेलो आणि जेवण वगैरे करून आलो आम्ही.